विश्वरागे झाले कोणी रागानं अग्निसारखा होऊ नको नंदादा. संत आहेस तू, योगी आहेस. संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वरागे झाले वनी. कोण प्रसंग आहे? भोगावा लागलो संताला. म्हणून या आपल्या इह लोकांमध्ये त्यांच्या पुण्यतिथ्या केल्या जातात, त्यांचे समाज सोहळे केले जातात. संतांना पहिले आपली प्रचिती जगाला पटवून द्यावी लागली. त्या जगाने इतका अन्याय केला, इतका अन्याय केला का संजीवन समाज घ्यायला लागला. दादा संजीवन समाज इतका अत्याचार केला तरी त्या संतांनी म्हटलं किंबहुना सर्व सुखी. आपल्याला धक्का एखादा कोपा किंबहुना सर्व सुखी म्हणते का? किंबहुना सर्व सुखी म्हणत नाही होते संत. ते फक्त संताचा कार्य आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण लोकी. इतका त्रास दिला तरी म्हणतात किंबहुना सर्व सुखी. म्हणून मी प्रत्येकाने सांगत असतो, आल्या जीवनात नाही निदान माऊलीचा अर्धा तासाचा हरिपाठ तरी जीवनात रोज करा. अर्ध्या तास नाही होत तुमच्या ज्यांना कामाधंद्याचे दिवस 10 मिनिट नाही होत 10 मिनिटं माऊलीच्या आरतीने तरी या. खूप झिजले या जगासाठी, स्वतःच जीवन आपलं जगासाठी अर्पण केलं. त्या माऊलीचा कमीत कमी 10 मिनिटं 5 मिनिटं हरिपाठात 3 माणसांना 3 बाहेर यायच्या काम आहेत. मला माहिती आहे प्रत्येकाच्या काम आहेत. आमची आवड आहे, आम्हीला म्हणलं आमची आवड आहे. आम्हीला आता आपण हरिपाठ म्हटल्यानंतर आपल्याला 1 तास सहज पाहिजे उड्या मारून. आपला छंद नाचो उडू छंद येतो आपला. तुमचं नाही होत इतकं नका येऊ, किमान त्याची आरतीले. किंबहुना ते संत त्यांनी केलेले आपल्यासाठी कार्य आपल्या मनामध्ये राहावे. या लहान मुलामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची काय होती हे कळावं, त्यासाठी हरिपाठ नाही जास्त तर 5 मिनिटं 10 मिनिटं रोजचं त्या हरिपाठ. आणि भजनात आपली त्या दिवशी पहिल्या दिवसच्या चणके महाराजांना सांगितलं काळाची गरज आहे. बरे वाईट दिवस आहेत पुढे, कठीण आहे दादा. तरण्यासाठी फक्त एकच आहे तो आमचा वारकरी संप्रदाय. इथं आलेला किमान तरुणच जाते. इथं आलेला व्यक्ती तरण्याच आहे. माझ्यासारख्याने इतकी मोठी व्याधी भेटणं हे कृपा माझ्या शिवगिरी बाबाची, गुरु धरणात बाबाची, शिवप्रसाद तिवारी महाराज माझं मंडळ आहे, हरिपाठाचं मंडळ. या लोकांची कृपा. मी लहानपणापासून याच्या सोबत गुरुदेव सेवा मंडळ आहे, भजनी मंडळ, गजानन महाराजांच्या गावात अद्वितीय भजन मंडळ, सगळे भजन मंडळ. त्या लोकांची कृपा. याच्यापासून मी शिकत आलो. गावात माझे गुरु आहे. शिकलो याच्यापासून. या लोकांना माझा सांभाळ केला. या संत मंडळीने मला चालून घेतलं. माझे हट्ट पुरवले ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांग